सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 19 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारकरांना दैनंदिन लागणारी माहिती आणि प्राथमिक सेवा मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर। बदलापूर येथील खासगी शाळेत 2 बालकांवरून झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना लागू केल्या आहेत। आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि तक्रार पेटी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी थेट शाळा व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबत शासन निर्णय नुकताच जारी केला आहे। कराड आगारास मिळाल्या 5 नवीन बसेस, आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते उद्घाटन। राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगारास 5 नवीन बसेस मिळाल्या आहेत। आमदार अतुल भोसले व आमदार मनोज घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या बसेसचे लोकार्पण करण्यात आले। 5 नवीन बसेस मिळाल्याने कराड तालुक्यातील एसटी सेवा काही प्रमाणात का होईना सुरळीत होण्यात मदत होणार आहे। कराड तालुक्यातील पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर गावांचे फलक रस्त्याच्या कामासाठी काढल्याने प्रवाशांना अडचणी। कराड तालुक्यात पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गालगत असणाऱ्या गावांच्या नावांचे फलक काढण्यात आले आहेत। त्यामुळे वाहन चालकांना कोणते गाव आले हेच समजत नाही। दिवसा अनेकदा वाहन चालकांना काही अंतर पुढे जाऊन पुन्हा मागे येतात, मात्र रात्रीच्या वेळी चुकल्यानंतर वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे सेवा रस्त्यालगत महामार्ग प्राधिकरणासह ठेकेदार डीपी जैन व अदानी कंपनीकडून गावांच्या नावाचा दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे। याशिवाय काही ठिकाणी काम सुरू असल्याने गावातून महामार्गाला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली आहे। पावसाळा सुरू होणार असल्याने अशा रस्त्याची डागडुगी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। सातारा शहरातील रेशन दुकानदारांची वेळ निश्चित करा, कार्ड धारकांची मागणी। सातारा शहरातील अनेक दुकानदार रेशन आल्यानंतर त्याचे वाटप आपल्या सोयीने करतात। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना रेशनचे धान्य कधी आले आणि कधी संपले हेच कळत नाही। काही रेशन कार्ड धारक सकाळी 6 वाजता दुकाने सुरू करतात व दिवसा दुकाने बंद ठेवतात। त्यामुळे कार्ड धारकांची प्रचंड गैरसोय होते। त्यामुळे दुकानदारांनी शासन निर्णयाप्रमाणे रेशन वाटपाचे वेळापत्रक तयार करावे, रेशन आल्यानंतर तातडीने कार्ड धारकांना याची माहिती द्यावी अशी मागणी कार्ड धारकांकडून केली जात आहे। रविवारी सातारा बस स्थानकात एसटीचे वेळापत्रक कोलमडले, पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी रांगा। प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असलेल्या महामंडळाच्या सातारा विभागातील बसेसचे ऐन उन्हाळी हंगामात रविवारी वेळापत्रक कोलमडले। त्यामुळे एसटीची वाट पाहत प्रवाशांना तासनतास तात्काळ उभे राहावे लागले। रविवारी सातारा बस स्थानकात पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मात्र प्रवाशांना एसटी बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले। सातारा शहरात इलेक्ट्रिक गाडी चार्जिंग पॉइंट बसवण्याची गरज। सातारा शहरात गेल्या 3 वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। यामध्ये 4 चाकीपेक्षा दुचाकींच्या प्रमाण सर्वाधिक आहे। तसेच काही व्यापाऱ्यांनी तर दिवसभर भेटी देऊन सेवा देण्यासाठी या गाड्या खरेदी केल्या आहेत। त्यामुळे दिवसभरात सरासरी 100 किलोमीटरपेक्षाही जास्त प्रवास तर सहज होत असतो। अशा गाड्यांसाठी शहरात चार्जिंग केंद्र तयार करण्याची आवश्यकता आहे। अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीचे फोटो तांत्रिक सहाय्याने एकत्र करून युवकाने ते फोटो इंस्टाग्राम या सोशल मीडियावर पोस्ट करून आमच्या दोघांचे लव्ह अफेअर आहे असे म्हणत विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओमकार असे संशयिताचे नाव असून या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। ही घटना मे 2024 पासून वेळोवेळी घडली आहे। आशियाई महामार्ग आहे की कचरा डेपो, कराड तालुक्यातील पाचोड फाटा येथील स्थिती। आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील मलकापूर पासून मालखेड पर्यंत अनेक ठिकाणी महामार्ग व शेजारील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो। मुख्यतः पाचोड फाटा येथील पुलावर आणि पुलाच्या पूर्व पश्चिम दोन्ही बाजूस कचरा टाकला जात आहे। परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून महामार्गाचे विद्रुपीकरण पुन्हा आले आहे। मात्र महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खासगी कंपन्यांच्या कसल्याही प्रकारचा संबंध नसल्यासारखी परिस्थिती असून महामार्गाला अक्षरशः उकरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। पुसेगाव खटाव परिसराला रविवारी मुसळधार पावसाने झोडपले। खटाव आणि पुसेगावसह परिसराला रविवारी दुपारी जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढले। पुसेगावात तब्बल 1.5 तास पाऊस कोसळला। मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली। पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। खटाव परिसरात या आठवड्यातील दुसरा जोरदार पाऊस झाला। दरम्यान येथील रविवारच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पावसाचा फटका बसला तर शेतकरी व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। पहिल्या पावसाने महाबळेश्वर धुक्याने फुलले, पर्यटकांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद। महाबळेश्वरला रविवारी पहिला पाऊस झाला। हिरव्यागार निसर्गावर धुक्याने सुंदरशी चादर घातली होती। त्यामुळे महाबळेश्वरचा निसर्ग चांगलाच फुलला होता। पर्यटकांनी या बदलत्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।